स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello friends, today we are going to learn the lesson number 7 of science part 2, introduction to microbiology. In this lesson we studied the concept like applied microbiology, industrial microbiology and products. First, applied microbiology. Applied microbiology म्हणजेच उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. In this branch the study of the enzymes related to some prokaryotes and eukaryotes microbe and their proteins, applied genetics and microbiology etc. That is called as the applied microbiology. This study is used for the society and various products like food and medicine are produced on the large scale with the help of microorganisms. या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये दृश्य केंद्रकी आणि आदिकेंद्रकी जे सूक्ष्मजीव असतात त्यांच्याशी संबंधित विकर म्हणजेच एन्झाईम, प्रोटीन्स, जेनेटिक्स आणि जे रेणवीय जैवतंत्रज्ञान असतं यांचा अभ्यास केला जातो आणि हे समाजासाठी वापरात आणलं जातं आणि वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा वापर करून विविध अन्नपदार्थ आणि औषधं तयार केली जातात. सेकंड, industrial microbiology. This science is related to commercial use of microbes in which various economic, social and environment related process and products are included. ह्याच्या इंडस्ट्रियल म्हणजेच कमर्शियल किंवा औद्योगिक दृष्ट्या याचा अभ्यास केला जातो आणि वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा वापर या व्यावसायिक किंवा कमर्शियल वापराशी केला जाऊन त्याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण दृष्टीय महत्त्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश असतो. यासाठी उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये मेन फीचर्स फर्स्ट various products with the help of fermentation process, for example bread, cheese, raw material for chemicals, enzymes, nutrients, medicines etc. Use of microbes for garbage management and pollution control. औद्योगिक शास्त्रामध्ये प्रामुख्याने वेगवेगळे किण्वन प्रक्रियेने विविध पदार्थ तयार करणे, कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. यामध्ये किण्वन प्रक्रियेद्वारे पाव, चीज, वाईन, रसायनांसाठी लागणारा कच्चा माल या सगळ्यांचे उत्पादन या प्रक्रियेत केले जाते. थर्ड, प्रोडक्ट्स. इन प्रोडक्ट्स, फर्स्ट डेअरी प्रोडक्ट्स. वी नो द डेअरी प्रोडक्ट्स, फॉर एक्झाम्पल चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट एक्सेट्रा. In these product, meal is converted into various products for its preservation purpose. Water content and acidity of the milk changes during the formation of these products. Texture, taste and flavor is improved. दुधापासून विविध पदार्थ तयार केले जातात आणि दूध टिकवण्यासाठी त्या विविध पदार्थांमध्ये दुधाचे रूपांतर केलं जातं. आपल्याला माहिती आहे दुग्धजन्य पदार्थ चीज, लोणी, क्रीम, केफीर म्हणजेच शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ, योगर्ट, विरजण वापरून जे आपण दही तयार करतो इत्यादी पदार्थ हे बनवताना दुधातील पाण्याचे प्रमाण आणि त्याची ॲसिडिटी किंवा आम्लता याच्यामध्ये बदल केला जातो आणि त्यामुळे त्या दुधाचं टेक्स्चर, पोत बदलतो, त्यानंतर टेस्ट बदलते, स्वाद आणि फ्लेवर सुद्धा बदलतो. दीज प्रोसेस आर परफॉर्म on large scale with more skills for production of the milk products. Bacteria in milk itself are used. दुधाचे उत्पादन तयार करत असताना दुधातील सूक्ष्मजीवांचाच वापर केला जातो. Only in cheese is produced with the help of fungi.
फक्त चीज तयार केले जाताना तंतुकवकाचा वापर केला जातो. योगर्ट, क्रीम, लोणी वगैरेंसाठी सुद्धा मूलभूत प्रक्रिया समान आहे किंवा बेसिक प्रक्रिया समान आहे. Milk is pasteurized at the beginning to destroy unwanted microbes. It is then fermented with the help of lactobacilli. In the process, lactose sugar of the milk is converted into lactic acid and milk proteins are coagulated with the help of lactic acid. Besides, compounds with the taste and flavor are also formed. For example, diacetyl has a flavor of butter. की सर्वप्रथम हे पदार्थ तयार करताना आधी दुधाचं पाश्चरीकरण करून त्यातले सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. नंतर लॅक्टोबॅसिलाई जे जीवाणू आहेत त्याच्या सहाय्याने दुधाचं किण्वन केलं जातं किंवा फर्मेंटेशन केलं जातं आणि दुधामध्ये जी लॅक्टोज शुगर असते दॅट इज कन्व्हर्टेड इनटू लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक आम्लात तिचं रूपांतर होतं आणि या लॅक्टिक आम्लामुळे जे प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स कोॲग्युलेटेड किंवा क्लथन त्यांचं होतं आणि त्याबरोबर त्याचा स्वाद आणि सुगंध असलेली संयुग बनतात. प्रामुख्याने लोण्याला जो फ्लेवर येतो तो त्याच्यामध्ये डायॲसिटिल तयार झाल्यामुळे त्या लोण्याला वेगळा असा फ्लेवर आपल्याला आलेला दिसतो. सेकंड प्रॉडक्ट दॅट इज योगर्ट प्रॉडक्ट. योगर्ट इज अ मिल्क प्रोड्यूस with the help of lactobacilli for maintaining the proteins content. Condensed milk powder is mixed with milk to fermented for the industrial production of yogurt. Milk is boiled at once it cools to warm temperature. Bacterial strains of Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii and are added to it in 1:1 proportional. Lactic acid is formed due to Streptococcus and makes the proteins to get out that gives dense consistency to the yogurt. Acetaldehyde like compounds are formed due to lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. Nowadays, varied fruit juices are mixed with yogurt to impart different flavors. For example, strawberry yogurt, banana yogurt. Shelf life of yogurt and its probiotic properties can be improved by the pasteurization. यॉगर्ट उत्पादन हे प्रामुख्याने लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंच्या सहाय्याने किंवा विरजण वापरून जे दही तयार केलं जातं त्याला यॉगर्ट असे म्हणतात. त्याचं औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनाचं प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधाच्या प्रथिनांसाठी त्याच्यामध्ये दुधाची पावडर मिसळली जाते. दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूंचं एकात एक प्रमाण मिसळून स्ट्रेप्टोकोकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि त्या प्रथिनांचं जेल बनतं किंवा त्याला घट्टसरपणा येतो आणि ते दही आपल्याला घट्ट तयार झालेलं दिसतं. लॅक्टोबॅसिलायमुळे ॲसिडॅल्डिहाइड सारखी काही संयुग तयार होतात आणि दह्याला विशिष्ट असा वास किंवा स्वाद त्या ठिकाणी निर्माण होतो. आता हल्ली वेगवेगळ्या फळांचे रस मिळून बाजारात दही किंवा योगर्ट मिळते. त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट यासारखे योगर्टचे प्रकार आपल्याला दिसतात. योगर्टचे पाश्चीकरण करून ते जास्त टिकवता येते आणि त्याच्यामधले जे प्रोबायोटिक गुणधर्म जे असतात ते आपल्याला टिकवून ठेवता येतात. थर्ड इज 2 types of butter like sweet cream and cultured are produced on large scale. Microbes are used for production of cultured variety. याचं स्वीट क्रीम आणि कल्चर्ड अशा 2 प्रकारचं चीज लोणी तयार केलं जातं किंवा बटर तयार केलं जातं. त्यापैकी कल्चर्ड हा जो प्रकार आहे त्याच्या उत्पादनामध्ये सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. Then fourth is cheese production. Cheese is produced on large scale from the abundantly available cow milk all over the world. Chemical and microbiological tests are milk
of milk are performed. Some colors and microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremaris, and Streptococcus thermophilus are mixed with milk, and it imparts sourness to the milk. After this, to impart the dense texture when water is yogurt needs to be removed. चीज तयार करताना गाईच्या दुधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सर्वप्रथम त्या दुधाचे रासायनिक आणि सूक्ष्मजैविक परीक्षण किंवा त्याची तपासणी केली जाते. दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोपिलस हे सूक्ष्मजीव आणि रंग मिसळले जातात. त्यामुळे दुधाला आंबटपणा येतो आणि दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणं आवश्यक असतं. आणि यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळवलेला रेनेट विकर जो असतो त्या रेनेट विकर किंवा एन्झाईमचा वापर केला जातो. पण सध्या कवकापासून मिळवलेलं प्रोटीएज हा विकर सुद्धा उपयोगात आणून शाकाहारी चीज तयार केलं जातं. वे इज सेपरेटेड फ्रॉम योगर्ट किंवा दह्यातलं पाणी जे काढून टाकलं जातं त्यामुळे दह्याला घट्टपणा येतो. त्याचे तुकडे केले जातात किंवा तुकडे व्यवस्थित केले जातात. ते धुतले जातात, रगडले जातात. त्याच्यात मीठ टाकून ते आवश्यक सूक्ष्मजीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार केले जाते आणि ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. In industrial production of milk products, strict cleanliness and sterilization is essential as bacteria can be attacked by the virus. Hence, virus-resistant variety bacteria are developed. Recently, use of mutant variety of bacteria has been increased artificially. Some strains are developed that help to avoid unnecessary steps or materials. Freshly prepared cheese is always soft. For example, cottage cheese, cream cheese, mozzarella cheese. On storing for 3 to 12 months, semi-hard cheddar cheese is firm, whereas after ripening for 12 to 18 months, very hard cheese like Parmesan cheese is firm. दुग्धजन्य जे उत्पादनं असतात त्याच्या औद्योगिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता राखली जाते. या ठिकाणी कॉटेज क्रीम, मोझेला क्रीम असे चीजचे प्रकार आहेत. हे चीज मऊ असते आणि ताजे आणि नुकतेच बनवलेले चीज असते. 3 ते 12 महिने ठेवून थोडे कडक किंवा त्यालाच चेडार चीज असं म्हणतात. आणि थर्ड जे 12 ते 18 महिन्यापर्यंत टिकवले जाते किंवा मुरवले जाते त्याला पार्मेसान चीज असं म्हणतात. नेक्स्ट इज प्रोबायोटिक. प्रोबायोटिक देअर आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट बट कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया लाईक लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम इत्यादी हे जीवाणू. These microbes maintain the balance of intestinal microorganisms, that is, increase the population of microbes, helping the digestion, and decrease the population of harmful microbes. For example, Clostridium. Probiotics are formed. Probiotic products are available in the various form like yogurt, kefir, dark chocolate, miso soups, pickles, oils, corn. प्रोबायोटिक हे सुद्धा दुधापासून तयार केलेले पदार्थ आहेत, परंतु त्यांच्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात. जीवाणू म्हणजेच लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात. म्हणजेच ते पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात तर उपद्रवी सूक्ष्मजीव नष्ट करतात. आपल्या पचनक्रियेत किंवा अन्ननलिकेत आतड्यामध्ये अनेक प्रकारचे उपयुक्त सूक्ष्मजीव
असतात त्यांची वाढ या प्रोबायोटिक मार्फत केली जाते. प्रोबायोटिक उत्पादनं म्हणजेच योगर्ट, केफीर, सोवरक्रूट किंवा त्याला कोबीचं लोणचं, डार्क चॉकलेट यांच्यासारख्या पदार्थांमध्ये उपलब्ध असतात. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन द रिसेंट डे. आता या प्रोबायोटिक्सची आवश्यकता का भासू लागली तर ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर जे आपल्याला हानिकारक सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या चयापचय क्रियेवरती नियंत्रण ठेवतात. आपली इम्युन्स पॉवर किंवा आपली जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे प्रतिक्षमता वाढवतात. चयापचय प्रक्रियेमध्ये घातक पदार्थांचे सूक्ष्म दुष्परिणाम कमी करतात. आणि त्याचबरोबर प्रोबायोटिक आर ऑल्सो युज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. की या अतिसाराच्या उपचारासाठी त्याचबरोबर कोंबड्यांवरील उपचारासाठी या प्रोबायोटिकचा वापर करतात. नेक्स्ट वन, ब्रेड. आता ब्रेड आपल्याला सगळ्यांना परिचयाचं हे उत्पादन किंवा खाद्यपदार्थ आहे. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लोअर अँड सिरियल्स. डव इज फॉर्म बाय मिक्सिंग Saccharomyces cerevisiae, water, salt and other necessary materials with flour. Due to the fermentation of carbohydrates by yeast, sugar is converted to carbon dioxide and ethanol. Doughs rise up due to CO2 or carbon dioxide and then bread becomes spongy. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये बेकर्स ईस्ट हे पिठामध्ये मिक्स करून त्याच्यापासून आपल्याला पाव तयार केले जातात. बेकर्स ईस्ट हे सॅक्रोमायसिस सेरेविस, त्यानंतर पाणी, मीठ इत्यादी आवश्यक पदार्थ मिसळून त्यापासून गोळा तयार होतो आणि त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल तयार होऊन किण्वन प्रक्रियेद्वारे त्या पीठ फुगते आणि भाजल्यानंतर तो पाव जाळीदार बनतो. कॉम्प्रेस ईस्ट इज ऑल्सो युज्ड इन कमर्शियल बेकरी प्रॉडक्ट. कमर्शियल किंवा व्यावसायिकदृष्ट्या ज्या बेकऱ्या असतात त्यांच्यामध्ये संकुचित ईस्टचा वापर केला जातो. तर घरगुती किंवा डोमेस्टिक यूजसाठी ड्राय ग्रॅन्युलर जे ईस्ट असतं दाणेदार त्याचा वापर केला जातो. ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन्स व्हेरियस युजफुल कंटेंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हेरियस विटॅमिन्स अँड मिनरल्स. आपल्याला याच्यापासून ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणावरती कर्बोदक, मेद, प्रथिनं, विविध जीवनसत्व आणि खनिजे असे उपयुक्त घटक असतात आणि म्हणून ईस्ट वापरून बनवलेले जे पाव असतात ते न्यूट्रिशनल किंवा न्यूट्रिटिव्ह ठरतात. आणि त्यापासून तयार झालेल्या चायनीज, आत्ता जे लोकप्रिय चायनीज असे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये विनेगर, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटॅमेट किंवा अजिनोमोटो दॅट आर युज्ड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज या मायक्रोबियल फर्मेंटेशनच्या सहाय्याने किंवा सूक्ष्मजैविक किण्वनाच्या सहाय्याने आता व्हिनेगर, त्यानंतर सोया सॉस, अजिनोमोटो यांचा सुद्धा चायनीज पदार्थांमध्ये वापर केला जातो. देन नेक्स्ट इज व्हिनेगर प्रोडक्शन. व्हिनेगर आपण बऱ्याच प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा एखादा पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. व्हिनेगर इज युज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट sour taste to food material and for preservation of pickles, sauce, ketchup, chutney. Chemically, vinegar is 4% acetic acid. विनेगर हे आपण पदार्थ टिकवण्यासाठी वापरलं जातं. विनेगर म्हणजेच 4% ॲसिटिक आम्ल असतं. फळांचे रस, त्यानंतर सिरप, उसाची मळी, मुळांमधील स्टार्च अशा कार्बनी पदार्थांचे सॅक्रोमायसिस सेरेविस या कवकाच्या सहाय्याने फर्मेंटेशन करून आपल्याला इथेनॉल किंवा इथेनॉल हे अल्कोहोल मिळवलं जातं. नेक्स्ट पिरियडला आपण पुढचे काही जे टॉपिक आहेत ते बघू. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.